नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला या लेक्चरमध्ये इम्पॉर्टन्स ऑफ HRM म्हणजेच काय, मानव संसाधन व्यवस्थापनाची महत्व हे पाहायचं आहे। तर मानव संसाधन व्यवस्थापन हे कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे। प्रत्येक व्यवसायामध्ये मानव संसाधन मोठ्या प्रमाणावर होत आहे। म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मानवाचा किंवा कर्मचाऱ्यांचा संबंध येतो त्या ठिकाणी मानव संसाधन व्यवस्थापन होत असलेला आपणास दिसून येते। तर बघा, मानव संसाधन व्यवस्थापनाचं महत्व कशासाठी देण्यात आलेलं आहे। तर मानव संसाधन व्यवस्थापनाचं पहिलं महत्व सांगता येईल काय, उपक्रमाचा विस्तार व विकास। म्हणजे जे काही बिझनेस आहे त्याचा विस्तार व विकास। आता हा विस्तार म्हणजे जे काही उपक्रम आहे म्हणजे बिझनेस आहे, व्यवसाय आहे, याचा विस्तार व विकास कशावर अवलंबून असते, तर कर्मचाऱ्यावर। कर्मचारी वर्ग किती कार्यक्षम पद्धतीने काम करत आहे, किती इफेक्टिव्ह पद्धतीने आपलं बेस्ट देत आहे, किती कौशल्य आपलं त्या कामामध्ये वापरत आहे, किती वेळेमध्ये तत्परतेने ते काम करत आहे, यावर त्या व्यवसायाचा विस्तार आणि विकास अवलंबून असतो। म्हणून मानव संसाधन व्यवस्थापनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काय केलं जाते, कार्य केलं जाते। आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढली असता ऑटोमॅटिक किंवा त्याबरोबरच काय होऊ शकते, कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमता वाढल्याबरोबरच व्यवसायाचा किंवा उपक्रमांचा विस्तार व विकास होत असतो। हा पहिला मुद्दा काय, उपक्रमांचा विस्तार व विकास। त्यानंतर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दुसरा महत्व मानव संसाधन व्यवस्थापनाचे, की आता बघा हे स्पर्धेचं युग आहे। या 21व्या शतकामध्ये काय, बऱ्याच कंपन्यांशी, बऱ्याच व्यवसायाशी, बऱ्याच उपक्रमांशी काय करावं लागणार आहे, स्पर्धा करावं लागणार आहे। आपली वस्तू आपण इतरांपेक्षा किती चांगल्या पद्धतीनं, कार्यक्षम पद्धतीनं वस्तूची निर्मिती किंवा सेवांची निर्मिती करत आहोत हे दाखवून देणं आणि ते कायम टिकून ठेवणं, हे सर्व मानव संसाधन व्यवस्थापनाच्या महत्वामधून सांगता येईल। कारण आता व्यवसायाचं किंवा व्यवसायाला जर स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे, की मानव संसाधन व्यवस्थापन हे अतिशय दर्जेदार, कार्यक्षम पद्धतीनं आणि योग्यतेनं असलं पाहिजे। कर्मचाऱ्यांचं वेगवेगळ्या विभागामध्ये जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांची काय व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करणं, त्यांना त्यांच्या कार्याचं विश्लेषण करणं, त्यांना कार्य देणं, त्यांच्याकडून कार्य करून घेणं, कार्य केल्यानंतर त्यांचं कार्य मूल्यांकन करणं, आता त्यासाठी त्यांना काय मोबदला देणं, त्यानंतर आर्थिक व आर्थिकेतर अभिप्रेरणा देणं, हे लक्षात, या सर्व बाबी करणं आणि जेणेकरून स्पर्धेमध्ये टिकून ठेवणं। इतर ज्या काही कंपन्या आहेत, इतर जे काही व्यवसाय आहेत त्या व्यवसायांच्या बाबतीत आपण किती दर्जेदार वस्तू व सेवा निर्मिती करत आहोत हे दाखवून देणं आणि ते कायम टिकून ठेवणं, हे सुद्धा सांगता येईल। त्यामुळे सांगता येईल बघा, आधुनिक काळात व्यवसायात गळे कापू स्पर्धा सुरू आहे। या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सर्व साधन सामग्रीचा महत्तम उपयोग करणे गरजेचे आहे। मानवी संसाधन व्यवस्थापनाद्वारे योग्य वेळी योग्य प्रकारचे कर्मचारी वर्ग प्राप्त करता येतात आणि स्पर्धात्मक शक्तीत वाढ करता येते। म्हणजे काय, व्यवसायामध्ये जर कर्मचारी योग्य भरती केली, त्यांना प्रशिक्षण दिलं, त्यांची कार्यक्षमता वाढवली तर त्यांची उत्पादकता वाढते आणि उत्पादकता जर वाढली तर आपण स्पर्धेमध्ये कायम टिकून राहू शकतो। हे एक कार्य सांगता येईल काय, महत्व मानव संसाधन व्यवस्थापनाचं काय, की स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मानव संसाधन व्यवस्थापन महत्वाचं आहे। त्यानंतर पुढचं, कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित काम करून घेण्यासाठी। आता व्यवसायामध्ये बरेच कर्मचारी असतात, बऱ्याच कर्मचाऱ्यांना काय त्यांचं काम दिलेलं असते। आता ते काम दिल्यानंतर ते काम पूर्ण करत आहेत का, बरं पूर्ण करत आहेत, किती वेळेत करत आहेत, का वेळेमध्ये होत नाही, का मोठ्या प्रमाणावर वेळ ते लावत आहेत, या सर्व बाबींचा विचार करणं गरजेचं आणि हे सर्व मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये आपल्याला लक्षात येऊ शकतं। म्हणून व्यवसायामध्ये जे काही उद्दिष्टे ठरवलेली असतात
ते उद्दिष्टांची प्राप्ती करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त अपेक्षित काम, हे लक्षात, त्यांना काम दिलं ते काम किती लवकर होईल हे सर्व करून घेणं, त्यासाठी त्यांना काय मोबदला देणं, त्यांचं संघटन करणं, त्यांना काय त्यांच्या समन्वय साधणं, त्यांना त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं, त्यासाठी संचालन करणं, नियंत्रण ठेवणं, हे सर्व व्यवस्थापकीय कार्य करणं आणि त्यांच्या काय अपेक्षित कार्यक्षमतेमध्ये वाढ घडवून आणणं. म्हणजे काय, कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित काम करून घेण्यासाठी मानव संसाधन व्यवस्थापनाचं महत्व सांगता येईल. त्यानंतरचा पुढचा पॉईंट, कर्मचाऱ्यांचे कल्याण व विकास. मानव संसाधन व्यवस्थापनाचं पुढलं महत्व काय, कर्मचाऱ्यांचं कल्याण व विकास. आता कर्मचाऱ्यांचं कल्याण व विकास कशामुळे होऊ शकते की व्यवसायाच्या मालकानं कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्याबद्दल योग्य वेतन, योग्य मजुरी, त्यासोबतच त्यांना प्रशिक्षण, त्यांच्या ज्ञानात, त्यांच्या कौशल्यात, त्यांना शिक्षण, या सर्व बाबी जर दिल्या तर त्यांचा विकास होऊ शकतो व्यक्तिगत. आता व्यक्तिगत विकास झाल्यानंतर त्यांचं कल्याण बी आहे. त्यांच्या कल्याणासाठी काय, आर्थिक तर काय अभिप्रेरणा देणं, शिक्षण देणं, त्यांच्या गरजा विचारात घेणं, गरजा पूर्ण करणं, हे सुद्धा मानव संसाधन व्यवस्थापनाचं महत्व सांगता येईल. काय, कर्मचाऱ्यांचं कल्याण व विकास घडून आणण्यासाठी मानव संसाधन व्यवस्थापन महत्वाचं आहे. त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा, थोडक्यात जर सांगायचं झालं तर कर्मचाऱ्यांचे कल्याण व विकास करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण, कार्यक्रम, कार्यांचा योग्य मोबदला, विविध अनुषंगिक सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांचा अधिक विकास होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. म्हणजे काय की मोठ्या प्रमाणात त्यांना काय कार्याचा मोबदला, त्यासोबतच इतर लाभ म्हणजे अनुषंगिक लाभ हे दिले जातात आणि त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी व्यवसाय कार्यक्षम पद्धतीने कार्यरत असते. त्यानंतर पुढलं, औद्योगिक संबंधात सुधारणा. आता औद्योगिक संबंधात सुधारणा अतिशय महत्वाचं आहे बरं का. रिलेशन जे काय असते, मालक कर्मचारी, कर्मचारी कर्मचारी, कर्मचारी व्यवस्थापक, कर्मचारी सेवा नियोजक, हे असे बऱ्याच जणांचं काय की व्यवसायामध्ये काय असते की संबंधित असतात. मालकांचं कर्मचाऱ्यांचे जर संबंध असेल तर कार्य चांगलं होते. कर्मचाऱ्यांचं कर्मचारी काम करत असतात. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये बरेच कर्मचारी, मग त्या कर्मचाऱ्यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये जर रिलेशन जर चांगलं असेल तेव्हा पण व्यवसायाची कार्यक्षमता वाढते. त्यासोबतच काय कर्मचारी आणि व्यवस्थापक. आता कर्मचारी आपल्या अडचणी, आपल्या तक्रारी आधी व्यवस्थापकाकडे मांडतो. जसे की एखादी प्राध्यापक अगोदर आपल्या अडचणी एचओडी कडे मांडतात, तसंच व्यवस्थापकासमोर मांडतो. त्यांचं जर रिलेशन चांगलं असेल तर ठीक, नसेल तर वाद होतात. कर्मचारी सेवा नियोजक यांचंही रिलेशन काय चांगलं असलं पाहिजे. जर यांचं रिलेशन जर चांगलं असेल तर व्यवसाय भरभराटीला लागतो. जर नसेल तर व्यवसायाचा विकास खंडतो, स्पर्धेमध्ये टिकून राहू शकत नाहीत आणि त्याचा लाभ इतर जे काही स्पर्धक असतात व्यवसायाशी ते घेत असतात. म्हणून त्यामध्ये काय असलं पाहिजे की सामूहिक सौदेबाजी निर्माण किंवा घडून आणली पाहिजे. म्हणजे प्रत्येकाची मागणी, प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये वाद होणार नाहीत. त्यांच्यामध्ये काय समन्वय साधलं जाईल. त्यासोबत मालक किंवा कर्मचारी यांच्यामध्ये सौदेबाजी घडून आणणं, म्हणजे त्याला काय म्हणता येईल कलेक्टिव्ह बार्गनिंग. म्हणजे जे काही सामूहिक सौदेबाजी आहे ते घडून आणणं आणि मागण्या बार्गनिंग करून मान्य करणं, हे असेल तर औद्योगिक संबंधात सुधारणा घडून येते. पुढलं महत्व, उत्पादन साधन सामग्रीचा पुरेपूर वापर करणं. जे काही व्यवसायामध्ये रिसोर्सेस आहेत, कच्चा माल आहे, मशिनरी आहेच, या सर्वांचा वापर काय महत्तम करणं, जास्तीत जास्त कारण आउटपुट कशा पद्धतीनं जास्तीत जास्त निर्माण करता येईल याकडे लक्ष देणं. म्हणजे हे एक मानव संसाधन व्यवस्थापनाचं महत्व सांगता येईल. काय, उत्पादन साधन सामग्रीचा पुरेपूर वापर करणं. प्रोडक्शन करण्यासाठी कच्चा माल, मशिनरी, लेबर यांच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, उत्पादन घडून आणू शकतो. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, यांचा पुरेपूर वापर केला पाहिजे. म्हणजे नॅचरल रिसोर्सेस, फिजिकल रिसोर्सेस हे जास्तीत जास्त वापर करून काय उत्पादन घडून आणणं, हे एक महत्व सांगता येईल. पुढलं, कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी. आता कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास
हा वाढत गेलेला असला पाहिजे व्यवसायासाठी, तरच काय व्यवसायाची उद्दिष्टे वेळेमध्ये मिळवता येतात किंवा मग प्राप्त करता येतात. जर मनोधैर्य कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य जर कमी असेल किंवा मनोधैर्य कर्मचाऱ्यांचं जास्त नसेल तर अशा वेळेस व्यवसायाला त्याचा काय नुकसान होत असतो. त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा, कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्याचा परिणाम उपक्रमांच्या उत्पादनावर होतो. ज्या उपक्रमात कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उच्च असते त्या उपक्रमांची उत्पादकता उच्च असते. ज्या उपक्रमात कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य निम्न असते अशा उपक्रमांची उत्पादकता कमी असते किंवा निम्न असते. मानव संसाधन व्यवस्थापकाद्वारे कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जातात. मी अगोदर सांगितलं काय, कर्मचाऱ्यांचा जर आत्मविश्वास मनोधैर्य जास्त असेल तर उत्पादन जास्त, आउटपुट जास्त किंवा ध्येयाची प्राप्ती जास्त, नसेल मनोधैर्य तर कमी प्रमाणामध्ये होईल उत्पादन म्हणा किंवा मग व्यवसायाची प्राप्ती. यासाठी काय केलं पाहिजे, मानव संसाधन व्यवस्थापकाद्वारे जो कोणी व्यवस्थापक असेल ते मानव संसाधन करणारा, त्याद्वारे काय केलं पाहिजे, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मोटिवेट केलं पाहिजे, त्यांच्या कामाचं कौतुक केलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे, त्यांना ऍडवाइस दिली पाहिजे, सजेशन केलं पाहिजे, अशा पद्धतीने नाही अशा पद्धतीने काम करा, वेळेमध्ये करा. जास्त वेळ खाऊ असेल तर ते कशा पद्धतीने स्मार्ट काम करता येईल हे सांगितलं जाते. आणि हे सांगितलं असता काय केलं जाऊ शकते की कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढू शकते. हे एक महत्व सांगता येईल. त्यानंतर पुढचं, औद्योगिक संघर्ष सोडवण्यासाठी. आता इंडस्ट्रीयल जे काही रिलेशन असतात खराब झालेले ते सोडवण्यासाठी सुद्धा काय मानव संसाधन व्यवस्थापन मदत करत असते. म्हणून हे एक महत्व सांगता येईल काय, औद्योगिक संघर्ष सोडवण्यासाठी. त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा, उपक्रमामध्ये कर्मचारी व मालक यांच्यात संघर्ष निर्माण होऊ नये यासाठी सामूहिक सौदेबाजी घडून आणणे, कर्मचाऱ्यांच्या समस्या सेवा नियोजकापर्यंत पोहोचविणे व त्या सोडविण्यास मदत करणे. म्हणजे काय, मालक व कर्मचारी यांच्यात जर काही वाद झाले, डिस्प्यूट झाले, मतभेद झाले तर ते कर्मचारी तक्रार केल्यानंतर किंवा कर्मचाऱ्यांना त्यांचा योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी काय सेवा नियोजक जो कोणी सेवा प्रदान करणार आहे तो त्या तक्रारी ज्या काही आलेल्या आहेत किंवा कर्मचाऱ्यांचं मत विचारात घेऊन त्यांना योग्य ते न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणं. म्हणजे थोडक्यामध्ये काय, औद्योगिक संघर्ष सोडवण्यासाठी जे काही मालक कर्मचारी असेल, कर्मचारी व्यवस्थापक असेल, यांच्यामध्ये जर मतभेद, भांडण, तंटा निर्माण झालेला असेल, कलह, तर अशा वेळेस याची सोडवणूक सेवा नियोजकामार्फत केली जाऊ शकते किंवा करता येऊ शकते. म्हणजेच औद्योगिक संबंधात सुधारणा घडवून आणण्यासाठी मानव संसाधन व्यवस्थापनाचं हे एक महत्व सांगता येईल. त्यानंतरचा पुढला पॉइंट, कर्मचाऱ्यांची भरती व प्रशिक्षण इत्यादी समस्याची सोडवणूक. पुढचा पॉइंट काय, कर्मचाऱ्यांची आता व्यवसायामध्ये योग्य कर्मचाऱ्यांची भरती करायची, तर मग ती भरती कशी करायची, काही अडचणी असतील, समस्या असतील भरती करण्याबाबतीत. दोन व्यक्ती जर सारखेच पात्रताधारक असतील मग त्यांची भरती कशी करायची. दोन उमेदवार, दोन कॅन्डिडेट आहेत समजा, दोन्ही पात्रताधारक, दोन्हींचे मार्क सर्व बाबतीत चांगला आहे. मग अशा वेळेस समस्या निर्माण होते की कुणाला घेऊ. मग अशा वेळेस या मानव संसाधन व्यवस्थापनाच्या कार्यामधून किंवा मग मानव संसाधन व्यवस्थापनाचा विचार करून काय त्यांची भरती करता येते. त्यासोबतच काय बढती कुणाची कधी करायची हे सुद्धा महत्वाचं आहे. व प्रशिक्षण वेळेमध्ये तत्पर किंवा मग समयानुसार जर असेल आणि ते प्रत्येकाला जर असेल तर व्यवसायाची काय कार्यक्षमता वाढू शकते. त्यासोबतच रिटायरमेंट किंवा सेवानिवृत्ती, कर्मचारी रिटायरमेंट होत आहे किंवा मग सेवानिवृत्त होत आहे. मग सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला जे काही सेवानिवृत्त झाल्यानंतर पीएफ असेल, प्रोव्हिडंट फंड असेल किंवा मग इतर जे काही त्याची रक्कम बचत केलेली असेल ती वेळेमध्ये उपलब्ध करून देणं. त्यासोबतच काय त्यांना भविष्यामध्ये किंवा म्हातारपणामध्ये रिटायरमेंट झाल्यानंतर काही व्यवसायाकडून बक्षीस स्वरूपामध्ये कार्याबद्दल जर दिलं असतं तर त्यांचं म्हातारपण चांगल्या पद्धतीनं जाऊ शकते.
आणि बरेच व्यवसाय हे अशी मदत करत असतात. किंवा त्यांना काय, सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जर ते कार्य करण्यासाठी इच्छुक असतील तर ते कार्य वर्क फ्रॉम होम, घर बसून तुम्ही करू शकता. असं जर असेल तर ते आणखी त्यांच्यासाठी बेटर असेल. म्हणजे काय, कर्मचाऱ्यांची भरती, बढती, प्रशिक्षण, सेवानिवृत्त या संबंधित कार्य सुद्धा मानव संसाधन व्यवस्थापनाच्या माध्यमातून करता येतात. हे एक मानव संसाधन व्यवस्थापनाचं महत्व सांगता येईल. तर अशा पद्धतीनं हे मानव संसाधन व्यवस्थापनाचे महत्व थोडक्यात सांगता येतील. तर राहिलेला मुद्दा आपण पुढल्या लेक्चरमध्ये घेऊ. ओके.